पारू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की इथे आता अहिल्या हॉलमध्ये काळजीत बसलेली असते, कारण डॉक्टर आतमध्ये पारूला चेक करत असतात आणि त्यामुळे तिला खूप जास्त अस्वस्थता वाटत असते. विचार करत असते की पारू बरी तर असेल ना, तिला काही झालेलं तर नसेल ना. कशा पद्धतीने पारू इथे शटरच्या आतमध्ये बंद झाली होती, तिचा मोबाईल बाहेर होता आणि पारूने जाऊन तिला अहिल्याने जाऊन पारूला वाचवलेलं होतं. त्या सगळ्या गोष्टी इथे अहिल्याला आठवत असतात. तेव्हा श्रीकांत तिच्या बाजूला येऊन बसतात आणि ते म्हणत असतात, हे बघ अहिल्या. तेवढ्यातच आता अहिल्या त्याकडे पाहते, बाकी काहीच बोलत नाही, पण श्रीकांतला अहिल्याची काळजी कळत असते आणि त्यामुळेच ते म्हणत असतात, बरी ती आता, डॉक्टर तिला तपासतायत. असं म्हटल्यानंतर आपण पाहतो की आता सगळेजण बाहेर आलेले असतात. तर इकडे दुसऱ्या बाजूला मात्र डॉक्टर पारूला तपासल्यावर काळजी घेण्यासाठी सांगत असतात. आदित्य तिथे बाजूलाच बसलेला असतो आणि तेव्हा डॉक्टर बाहेर येतात आणि त्यावर अहिल्या उठून उभी राहते. श्रीकांत सुद्धा तिथे असतात. आता डॉक्टर इथे अहिल्याला म्हणतात, हे बघा, आता त्या आउट ऑफ डेंजर आहेत, काळजी करण्यासारखी काही काळजी नाही आहे, पण एक गोष्ट मात्र आहे, त्यांना थोडासा विकनेसपणा आलेला आहे, त्यामुळे त्यांना 2-3 दिवस आराम करू द्यात. असं सांगितल्यानंतर डॉक्टर तिथून निघून जातात. तर आता इथे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की श्रीकांत अहिल्याकडे पाहतच असतात. खरं तर श्रीकांत अहिल्याला म्हणतात, हे बघ अहिल्या, मला माहिती ना तुला पारूची किती काळजी वाटते आणि इकडे तू तिची विचारपूस करायला सुद्धा साधी आलेली नाहीयेस. हे बघ, तू दाखवत जरी नसलीस किंवा बोलून जरी दाखवत नसलीस तरी सुद्धा तुझ्या हालचाली आणि तुझ्या एकंदरीत वागण्यावरून कळतं की तुला पारूची किती काळजी आहे. अहिल्या मात्र रागानेच त्याच्याकडे पाहत असते. ती म्हणते, हे बघ श्रीकांत, मला त्या पोरीची अजिबात काळजी नाही. मुळात मी तिची काळजी का आणि कशासाठी करू? माझा काय संबंध आहे तिची काळजी करण्याचा? आणि हा तुमचा गोड गैरसमज आहे. जसं इथे एखादा मजूर, एखादा कामगार जरी असता किंवा एखादी अनोळखी व्यक्ती असती आणि ती जर अशा अवस्थेमध्ये असती तरी सुद्धा मी तेच केलं असतं. हे बघा हिल्ला, किती खोटं बोलतेस. अगं, तुला खोटं बोलणं जमत नाही तरी सुद्धा तू खोटं बोलायला जातेस. हे बघ, असं करू नकोस, खोटं बोलू नकोस, मला माहिती ना. त्यावर लगेच आता इथे अहिल्याला राग आलेला असतो आणि ती तिथून रागारागानेच निघून जाते. इकडे अहिल्या निघून गेल्यानंतर श्रीकांत म्हणत असतात, मला माहिती आहे अहिल्या, तू किती आणि कशी पारूची काळजी करतेस ते, कारण तू बोलून जरी दाखवत नसलीस ना तरी सुद्धा तुझ्या नजरेतून आणि तुझ्या वागण्यावरून पारूवर असलेला जीव आणि त्या सगळ्या गोष्टी मला इथे कळतायत, असं श्रीकांत इथे बोलत असतात. त्याचबरोबर आपण इथे दुसऱ्या बाजूला पाहतो की आता पारू आराम करत असते आणि तिच्या भुकेची वेळ झालेली असते. तेव्हा आदित्य मात्र तिच्यासाठी जेवण घेऊन आलेला असतो. जेवण वगैरे झाल्यानंतर आता आदित्यने तिला मेडिसिन सुद्धा खायला दिलेलं असतं. त्यानंतर पारू मात्र शांततेमध्ये झोपलेली असते. आदित्य सुद्धा तिच्या बाजूलाच झोपतो आणि तिच्या डोक्यावरती थोपटत असतो, जेणेकरून इथे आता पारूला बरं वाटावं. तर आता दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते. दुसऱ्या दिवशी पारूचं सगळं काही आवरून झालेलं असतं आणि आवरून झाल्यानंतर आता इथे आपल्या आदित्यने नाश्ता आणलेला असतो, तो म्हणजे पारूसाठी. आणि तो इथे पारूला नाश्ता भरवत असतो. मध्येच पारूला ठसका लागतो, तेव्हा इथे आदित्यचा जीव मात्र अगदीच खालीवर होत असतो. इकडे आता पारूला अशक्तपणा असतो आणि त्यामुळे तिला फारशी काही हालचाल करायला जमत नसते. तर आदित्य तिचे केस बांधून देतो. त्याचबरोबर तिच्यासोबत कायम तो राहत असतो. इकडे आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की पारू बाहेर आलेली असते. जवळपास 2 ते 3 दिवस असेच निघून गेलेले असतात. आता पारू बाहेर आल्यानंतर इकडे प्रिया म्हणत असते, पारू काय झाले, तू बरी तर आहेस ना, आणि तू अशी बाहेर का आलेली आहेस? तेव्हा पारू म्हणत असते, हे बघा, मी आत्ता ठीक आहे, मला काहीही होत नाही आहे, मी एकदम ठणठणीत आहे. त्यावर लगेच आता आपण पाहतो की इकडे प्रिया म्हणत असते, पण तरीसुद्धा पारू. त्यावर पारू म्हणत असते, तुम्हाला मला एक काहीतरी सांगायचं आहे. आता मी एकदम ठणठणीत बरी आहे ना, त्यामुळे मला तुम्हाला काही गोष्टी इथे सांगायच्यात. कसल्या आणि कसल्या गोष्टी सांगायच्यात असं विचारल्यानंतर आता आपण पाहतो की इथे म्हणत असते, देवी आई, मला तुमचे मनापासून आभार मानायचे आहेत. तेव्हा इथे आता जी काही आपली अहिल्या आहे ती तिच्याकडे फक्त पाहत असते. पारू म्हणत असते, देवी आई, खरं सांगू का, माझा जीव तुम्ही वाचवलाय आणि माझा जीव वाचवला असल्याकारणाने मला मनापासून तुमचे आभार मानायचे आहेत. आणि त्यानंतर मला माझी पुन्हा एकदा नव्याने टिफिन सर्व्हिस सुरू करायची आहे.
त्यावर प्रिया म्हणत असते, नाही हा पारू, तू अजिबात ह्या सगळ्या गोष्टी अजिबात करणार नाही आहेस, कारण तू आता पूर्णपणे बरी नाही आहेस. प्रिया मॅडम, हे बघा, मी आता पूर्णपणे बरी आहे, तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही. तेव्हाच इथे आता पारू म्हणत असते, आणि आता मी किती दिवस अशी बसून राहणार आहे? कधी ना कधीतरी मला ह्या सगळ्या काही ज्या गोष्टी आहेत ना, त्या सगळ्या गोष्टी कराव्याच लागणार आहेत, आणि म्हणूनच मी आता हे सगळं काही करायचं ठरवलं आहे. त्यावर लगेच आता पारू इकडे सगळ्यांना धन्यवाद म्हणत असते, आणि त्याचबरोबर काही झालं तरीसुद्धा इकडे ती सगळ्यांचे आभारसुद्धा मानत असते. इथे आपण पाहतो की श्रीकांत म्हणत असतात, पण पारू, मला असं वाटतंय की तू थोडे दिवस तरी आराम करावा, स्वतःची काळजी घ्यावी. बघ, एवढं काम करायची आणि दगदग करण्याची काहीच गरज नाही. त्यावर पारू म्हणत असते, नाही, आता मी एकदम ठणठणीत बरी आहे, कारण मी असा आराम करून किती दिवस राहणार आहे. तेवढ्यातच आपण पाहतो पारूने इथे आता आभार मानल्यानंतर अहिल्या मात्र उठून निघून गेलेली असते. अहिल्याने एक अक्षरसुद्धा पारूला इथे बोललेलं नसतं किंवा काहीच नाही. तर आता आपण दुसऱ्या बाजूला पाहतो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की इथे जी काही दामिनी आहे त्या दामिनीला मात्र रागच आलेला असतो. ती विचार करत असते, एवढ्या सगळ्या काही गोष्टी झाल्या, एवढं सगळं काही घडून आणलं, पण तरीसुद्धा काहीही फरक पडला नाही. एवढं सगळं मी काही त्या त्या सुंदरला करायला सांगितलं, पण त्याने काय फरक पडला? काहीच नाही. उलट उलट ही अजूनच स्ट्रॉंग झालेली आहे. काय करावं? कुठल्या दगडमातीची बनलेली आहे तेच मला कळत नाही, असं इथे दिशा म्हणत असते. तेवढ्यातच आता इकडे जो काही आदित्य आहे तो म्हणत असतो, नाही नाही, इकडे ना हा सगळा काही जो प्रकार केला आहे ना, तो फक्त त्याने एकट्याने म्हणून नाही केला, काहीतरी प्रॉब्लेम आहे, असं इथे तो बोलतो. तेवढ्यातच सुंदरला घेऊन पोलीस आलेले असतात. आता सुंदरला पोलिसांनी आणल्यानंतर इकडे आदित्य धावतच जातो, आणि आदित्य धावतच गेल्यानंतर त्या सुंदरची तो चांगलीच कॉलर पकडतो. आणि तो म्हणत असतो, तुझी हिंमत कशी झाली हे सगळं काही करण्याची? बोल, का केलंस तू हे सगळं काही असं? मला माहिती, ह्या सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त इथे तूच केलेल्या आहेस. तूच ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेस. का केलंस हे सगळं काही? तेवढ्यातच दिशाला आता आठवत असतं, ती इकडे सगळं काही कटकारस्थानं करून झाल्यानंतर सुंदर मात्र तिला पैसे मागत असतो, आणि सुंदर तिला पैसे मागत असताना आपण पाहतो की इकडे जो काही सुंदर आहे तो म्हणत असतो, हे बघा मॅडम, मला पूर्ण पैसे पाहिजेत. त्यावर दिशा म्हणत असते, हे घे पैसे, आणि काही जरी झालं ना तरीसुद्धा आता तू इथे राहायचं नाहीयेस, इथून चालतं व्हायचं. हे शहर, ही सिटी कुठेही सोडून तू निघून जायचंयस, अजिबात इथे थांबायचं नाहीयेस. त्यावर सुंदर म्हणत असतो, अहो मॅडम, तुम्ही असं काय करताय? मी कुठे आणि कसं जाणार आहे? हे बघा, शांत व्हा प्लीज, मी कुठेही जाणार नाहीये, आणि तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी का आणि कशामुळे करताय? त्यावर दिशा म्हणत असते, हे बघ, उगाचच ह्या सगळ्या प्रकरणामध्ये काही जरी झालं ना तरीसुद्धा माझं नाव अजिबात येऊ द्यायचं नाही, समजलं तुला? माझं नाव जर कुठे आलं तर गाठ माझ्याशी आहे, समजलं तुला? आणि हे पैसे घे. त्यावर इकडे तो म्हणत असतो, अहो मॅडम, पण माझा मुलगा आहे, त्याचबरोबर मला बऱ्याच काही गोष्टीसुद्धा करायच्या आहेत, आणि तुम्ही मला अशी धमकी कशी काय देऊ शकता, तेच मला काही कळत नाही. त्यावर लगेचच आता आपण पाहतो की इकडे तिने त्याच्या मुलाचीच धमकी इथे त्याला दिलेली असते, आणि त्यामुळे सुंदर घाबरलेला असतो. बघ, तुला जर तुझा मुलगा पाहिजे असेल ना तर माझं नाव कुठेच येऊ द्यायचं नाही, समजलं? तर आता आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो की जो आदित्य आहे तो सुंदरवर हात उचलत असतो, आणि त्याला विचारत असतो की ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत, का असं केलंयस तू? तेव्हा सुंदर म्हणत असतो, हे बघा साहेब, मी काहीच नाही केलं, मी तुम्हाला खरं सांगतोय की मी काहीच नाही केलं. आणि तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगू का, सगळ्यात महत्त्वाची म्हणजे की इथे आता हे बघा, जेव्हा इकडे मी गेलो ना आतमध्ये तेव्हा मला गॅसचा वास येत होता. मग मला सांग, तू पारूला तसंच तिथे आतमध्ये सोडून का बरं पळून गेलायस? अहो साहेब, खरं सांगतोय मी तुम्हाला, मी ना तेव्हा तिथे खूप जास्त घाबरलो होतो, मला काहीच कळत नव्हतं की काय चाललेलं आहे, आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. साहेब, खरं सांगतोय मी तुम्हाला, हे बघा, मी मुद्दामून असं काही एक केलेलं नाही आहे, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, खरं सांगतोय मी तुम्हाला, आणि ऐका ना माझं, असं सुंदर इथे बोलत असतो. त्यावर आदित्य म्हणत असतो, मला माहिती आहे, ह्या सगळ्या गोष्टी तूच केलेल्या आहेस, हे सगळं काही तूच इथे घडून आणलेलं आहेस,
का घडून आणलंयस ते फक्त मला सांग, असं आदित्य म्हणत असतो. तर आता मात्र इकडे अहिल्या आतमध्ये निघून गेलेली असते. श्रीकांत मात्र धावतच अहिल्याचा पाठी येतात आणि धावतच अहिल्याचा पाठी आल्यानंतर इथे श्रीकांत तिच्यावर चिडतात आणि म्हणत असतात, काय चाललंय अहिल्या हे तुझं? अगं तू वेडी आहेस का? काय अशी करतेस तू? काय चाललंय काय तुझं? बोल ना. त्यावर लगेच आता इकडे अहिल्या म्हणत असते, कशासाठी आणि का बोलताय तुम्ही हे सगळं? मला काही कळेल का? अगं वेडी आहेस का तू? ते पारू एवढी आजारपणातून बरी झालेली आहे आणि आजारपणातून पारू बरी झाल्यानंतर इथे ती तुझ्याकडे आभार मानण्यासाठी आली. आभार मानण्यासाठी आल्यानंतर इथे तू तिच्याशी असं कसं वागू शकतेस तेच मला काही कळत नाही. अगं तिला 2 शब्द बोलायचेस तरी. अगं ती तुझ्याकडे किती आशेने आली होती, मग तू अशी कशी वागू शकतेस तिच्याशी? तेव्हाच अहिल्या म्हणत असते, 1 मिनिट श्रीकांत, हे बघा, मुळात मी तिला माझी सून मानत नाही. तिचं काय चाललंय काय नाही ह्या गोष्टीशी मला काही एक घेणं देणं नाही आहे. आणि उगाचच तुम्ही मला जबरदस्तीने तिच्याशी बोलायला किंवा ह्या सगळ्या गोष्टी करायला अजिबात भाग पाडू नका, समजलं तुम्हाला? त्यावर लगेच आता इकडे जे काही श्रीकांत आहे ते म्हणत असतात, अगं अशी कशी वागू शकतेस तू? नाही वागू शकत अशी तू. का नको वागू? कारण ती तुम्ही स्कूटर जी आहे ती इकडे त्या आदित्य आणि पारूला दिलेली आहे. त्या स्कूटरसोबत माझ्या किती भावना जोडल्या होत्या. अगं पण ती स्कूटर सापडलेली आहे ना, मग तू अशी का वागतेस? अगं एक गोष्ट तुझ्या लक्षात येते का? हे सगळं कुणी केलं असेल ह्या गोष्टी तुझ्या लक्षात येत नाही आहेत का? असं वाटत नाही का तुला की हे सगळं इथे आपल्या दिशा किंवा दामिनीने केलेलं असेल? तुला ह्या गोष्टीचा तू विचार करत नाही आहेस का? असं आता इथे श्रीकांत अहिल्याला म्हणत असतात. तेवढ्यातच आपण पाहतो की अहिल्या आता विचारामध्ये हरवलेली असते आणि तिला सुद्धा दिशा आणि दामिनीवर संशय येतो आणि त्यामुळेच तिने आता खूपच मोठी चालबाजी केलेली असते. आता हॉलमध्ये काम करत असताना पोलीस येतात. पोलीस आल्याबरोबर इथे अहिल्याला हात जोडत असतात आणि म्हणत असतात, नमस्कार मॅडम, तुम्ही आम्हाला बोलवलं आहे. त्यावर इकडे आता अहिल्या म्हणत असते, हो इन्स्पेक्टर साहेब, तरी ना आमच्या घरातून आमची खूप जुनी पुराणी एक स्कूटर गायब झाली. अच्छा, मग हो ती स्कूटर भेटली आहे, पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का? त्या स्कूटर बरोबर ना माझे 50 तोळे दागिनेसुद्धा घरातून गायब झालेले आहेत. आणि मला असं वाटतंय की ज्या दिवशी स्कूटर गायब झाली ना त्या दिवशी त्याच चोराने इकडे आता माझे 50 तोळे दागिनेसुद्धा गायब केले आहेत, असं इथे ती बोलत असते. तेवढ्यातच आता दामिनीला मात्र खूपच मोठा प्रश्न पडतो. दामिनी म्हणत असते, बापरे, पण हे कधी झालं? मी तर फक्त त्या चोराला स्कूटर चोरायला सांगितली होती, पण हे 50 तोळे दागिन्याचं काय प्रकरण आहे? नाही 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 नाही, 50 तोळे दागिने कुठे गेले, कसे गेले, आता काय करू मी? बापरे, वहिनीला हे सगळं सांगायला हवं हां. म्हणून धावतच आता दामिनी अहिल्याकडे जाते आणि अहिल्याकडे जाऊन तिला हात जोडूनच म्हणत असते, वहिनी वहिनी, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. हे बघा, त्या दिवशी ना फक्त मी त्या चोराला स्कूटर चोरायला सांगितली होती. मी अजिबात इथे जे काही दागिने आहेत ना ते अजिबात चोरायला सांगितले नव्हते. माझ्यावर विश्वास ठेवा. त्या चोराने ना फक्त आणि फक्त इथे स्कूटरच चोरलेली आहे. मी खरं सांगते वहिनी, त्या दागिन्याबद्दल अजिबात मला काहीच माहिती नव्हतं. आता इथे जी काही दिशा आहे ती विचार करायला लागलेली असते. ती म्हणत असते, ही ना एक नंबरची खरंच मूर्ख आहे. हिला ना काहीही कळत नाही. ही ऐनवेळी कधीही धोका देऊ शकते, दगा देऊ शकते. खरंच ही ना एक नंबरची मूर्ख आहे. हिच्यावर विश्वास ठेवण्याच्या लायकीची नाही आहे ही दामिनी. खरंच बावळट आहे साली, असं इथे ती बोलत असते. त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे आता काही जरी झालं तरी हिच्यापासून मात्र आपण इथे अलर्ट राहिलं पाहिजे, असा सुद्धा ती इथे विचार करत असते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, आपण पाहतो की इकडे आता लगेचच जी काही अहिल्या आहे ती म्हणत असते, खरं सांगू का, इथे मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. हे बघ, खरं तर इन्स्पेक्टर साहेब, मला तुम्हाला सॉरी म्हणायचं आहे. का बरं सॉरी म्हणायचं आहे? कारण हे बघा, आमची जी स्कूटर गायब झाली होती ती स्कूटर आम्हाला भेटलेली आहे. आमचे कोणतेही 50 तोळे दागिने जे आहेत ना ते गायब झाले नाही. पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का, चोर हा तुमच्या समोरच आहे. म्हणजे स्कूटर चोरणारा चोर जो आहे ना तो तुमच्या समोरच आहे. त्यावर लगेच आता इकडे दामिनी म्हणत असते, वहिनी प्लीज असं काय करताय? वहिनी प्लीज असं नका ना करू. हो, कारण हे बघा,
हिच्या विरुद्ध माझी कंप्लेंट आहे आणि हिला अटक करा, कारण चोर तुमच्या समोर आहे. आता मात्र इकडे दामिनी खूपच घाबरलेली असते. ती इथे अहिल्याच्या पाया पडत असते, गयावया करत असते आणि म्हणत असते, वहिनी प्लीज असं नका ना करू वहिनी, मी काही नाही केलेलं, प्लीज मला माफ करा ना. तर आता अहिल्या इन्स्पेक्टर साहेबांसमोर हात जोडते आणि म्हणत असते, माफ करा इन्स्पेक्टर साहेब, खरं तर मी तुम्हाला जी काही कंप्लेंट केली होती ती मी माघारी घेते आणि तुम्ही माझ्या एका फोनवर इथंपर्यंत आलात ना, त्यासाठी सुद्धा अगदी मनापासून तुमचे आभार, असं अहिल्या बोलत असते. त्याचबरोबर इकडे आता मोर्चा वळतो तो म्हणजेच की दामिनीकडे. ती दामिनीला म्हणत असते, काय ग दामिनी, तुझी हे सगळं करण्याची हिंमत कशी झाली? मला माहिती होतं तू स्कूटर चोरलीस, मला माहिती होतं माझे 50 तोळे दागिने सुद्धा गेलेले नाहीयेत, पण तुला एक गोष्ट सांगू का, तू हे सगळं का केलेस तेच मला तुला विचारायचंय. त्या स्कूटरसोबत आमच्या किती भावना जोडलेल्या आहेत आणि काय आहे हे तुला चांगलंच माहिती आहे, आणि तरीसुद्धा तू अशा पद्धतीने वागशील हे मात्र मला तुझ्याकडून अपेक्षित नव्हतं. का केलेस दामिनी तू हे सगळं काही? बोल ना, तुझी हे सगळं काही करण्याची हिंमत कशी झाली? त्यावर दामिनी म्हणत असते, वहिनी प्लीज मला माफ करा ना, ते माझ्याकडून चुकून झालं. अजिबात नाही, तुला तर आता शिक्षा मिळालीच पाहिजे आणि तुझी शिक्षा ही असणार आहे की येत्या 10 दिवसामध्ये तू तोंडातून एक शब्द सुद्धा काढायचा नाही, तू एक अक्षर सुद्धा बोलायचं नाही, आणि जर तू कोणाशी बोललीस तर मग पुन्हा गाठ माझ्याशी आहे, समजलं का तुला? असं म्हणून आता इकडे अहिल्या निघून गेलेली असते. तर आता सगळेजण हसत असतात. दिशा तिच्याशी बोलत असते आणि म्हणत असते, काय मग तुम्हाला कसं वाटतंय आत्ता ह्या सगळ्या गोष्टी करताना, तुम्हाला बरं वाटतंय का? तेवढ्यातच आता दामिनी बोलायला लागलेली असते. तर दिशा तिला म्हणत असते, एक मिनिट, अजिबात बोलायचं नाहीये, काय करताय तुम्ही? नाहीतर शिक्षा डबल होईल बरं का, किंवा इकडे जर अहिल्यादेवीला कळलं तर मग काय होईल तुम्हाला माहिती का? असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. त्याचबरोबर आता आपण पाहतो की इकडे दिशा घरामध्ये आलेली असते. दिशा तिच्या खोलीमध्ये आल्यानंतर तिची खूप जास्त चिडचिड होत असते. ती विचार करत असते, हे सगळं काय होते? ह्या सगळ्या गोष्टी इथे माझ्यासोबतच का आणि कशामुळे होत आहेत? मी प्रत्येक वेळी इथे त्या पारूला हे सगळं काही इथे अशा पद्धतीने करण्याचा खूप प्रयत्न करते, पण अजिबात तसं व्यवस्थित सेट होत नाही. काय चाललंय काय माझ्याबरोबर ह्या सगळ्या गोष्टी? काय करू मी, मला तेच काही कळत नाही. म्हणूनच तिची चिडचिड होत असते. पण आता नाही, आता मी काही केलं तरी सुद्धा इथे गप्प बसणार नाही. काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे जे काही पारू आहे ना, त्या पारूला मी इथे जमीनदोस्त केल्याशिवाय राहणार नाही. तिचा जो काही बिझनेस आहे ना, त्या बिझनेसचे मी मात्र 12 वाजवल्याशिवाय सुद्धा राहणार नाही, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. त्याचबरोबर आपण पाहतो की दिशाला खूप राग आलेला असतो, तो म्हणजेच की पारूचा. विचार करत असते, एवढ्या सगळ्या काही गोष्टी केल्या आणि एवढ्या सगळ्या काही गोष्टी करून सुद्धा इथे काहीही फरक पडला नाही. त्या पारूचं पुन्हा आणखी इकडे कौतुक आणि पुन्हा ती नव्याने बिझनेस करण्यासाठी तयारच झालेली आहे. काय करू मी, कशा पद्धतीने हे सगळं काही करू हेच कळत नाही. पण आता बास, काही जरी झालं ना तरी सुद्धा आता शेवटचा घाव घालायचाच आहे आणि शेवटचा घाव घालून ह्या पारूला कायमचं घरामध्ये बसवायचंय. तिचा बिझनेस आणि ते सगळं काही मी अजिबात हे सगळं सहन करणार नाही, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. तर आता आपण दुसऱ्या बाजूला पाहतो, पारू नव्याने पुन्हा जोमाने इथे आता स्वयंपाकाला लागलेली असते आणि त्याचबरोबर टिफिनसाठी सुद्धा तयारी करत असते. एकटीच काम करत असते. बराच उशीर झालेला असतो. आता बराच वेळ घरी गेलेली नसते, त्यामुळे प्रीतम आणि प्रियाला तिची काळजी वाटते. त्यामुळे ते दोघे जण सुद्धा धावत तिच्याकडे येतात आणि तिला विचारत असतात, अगं काय करतेस तू पारू? हे आम्हाला तर खरंच खूप भीती वाटली, तू एवढा वेळ आली नाहीस ना, त्यामुळे आम्हाला खूप काळजी वाटत होती तुझी, पण लगेच आम्ही तुला इथे पाहायला आलेलो आहोत. तू बरी तर आहेस ना पारू? तेवढ्यातच पारू म्हणत असते, हो मी बरी आहे, पण काळजी करण्याची अजिबात गरज नाहीये. तेवढ्यातच आपण पाहतो की इकडे प्रिया आणि प्रीतम म्हणत असतात, अगं तुला आत्ता बरं नव्हतं ना, आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही तुला मदत करायला आलो आहोत, असं इकडे ती सांगत असते. तेवढ्यातच आता पारू म्हणत असते, नको, हे बघा तुम्ही नका करू मला मदत, मी सगळं काही व्यवस्थित करेन. पण आता इकडे जो काही प्रीतम आणि त्याचबरोबर प्रिया हे दोघं जण सुद्धा पारूला मदत करायला लागलेले असतात. तर आता हे सगळेजण कामं करत असतात. तेवढ्यातच आपण पाहतो की इकडे जी काही कमला राणी आणि त्याचबरोबर सुंदरला कमला राणी घेऊन आलेली असते, आणि जेव्हा सुंदरला कमला राणी घेऊन येते तेव्हा लगेचच आता इकडे तो सुंदर पारूचे पाय धरत असतो, आणि सुंदरने पारूचे पाय धरल्यानंतर इथे मात्र पारूला खरंच खूप मोठा धक्का बसतो. इथे पारू विचार करत असते, नेमकं काय झालेलं आहे, काहीच कळायला तिला मार्ग नसतो. तेव्हा सुंदर म्हणत असतो,
पारुताई पारुताई प्लीज मला माफ करा, माझ्याकडून खूप मोठी चूक झालेली आहे, मी असं वागायला नको होतं, खरंच मला तुम्ही माफ करा, असं इथे तो बोलत असतो. तेव्हाच आपण पाहतो की इकडे कमला राणी सुद्धा रडायला लागलेली असते आणि कमला राणी रडायला लागल्यानंतर आता इकडे पारू लगेच सुंदरला माफ करत असते. तो म्हणत असतो, हे सगळं माझ्या चुकीमुळे झाले, ह्या सगळ्या गोष्टी माझ्यामुळे झालेल्या आहेत, प्लीज इथे मला तुम्ही माफ करा, असं इकडे तो बोलत असतो. तर आता प्रेक्षकांनो हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे की आता पारू खरंच सुंदरला माफ करेल का आणि पुन्हा तिच्या दुकानामध्ये किंवा टिफिन सर्व्हिस सेंटरमध्ये कामाला घेईल, हे पाहणं तेवढंच इंटरेस्टिंग असतं. तर पाहत रहा पारू या मालिकेचे असे छान छान रिव्ह्यू. भेटूयात उद्याच्या भागामध्ये, तोपर्यंत धन्यवाद.